भारतीय संसदेने असा एक कायदा केला पाहिजे असं मला वाटतंय, की जे उमेदवार म्हणजे पूर्ण लोकसभेसाठी उभा राहत असेल निवडणुकीला, राज्यसभेच्या निवडणुका असतील अप्रत्यक्ष पद्धतीने होत असतील, त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुका असतील, विधान परिषदेच्या असतील, पंचायत राजच्या असतील, पंचायत राजमध्ये जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायत असेल किंवा शहरी पंचायत राजमध्ये असेल, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका राहतात, बरोबर. याच्यासाठी जे उमेदवार उभा राहतात ना, तर त्या उमेदवारांच्या हातामध्ये हा एक ग्रंथ दिला पाहिजे. म्हणजे उमेदवारी अर्ज भरायच्या अगोदरच हा एक ग्रंथ दिला पाहिजे. आणि म्हणजे कायदा कसा करायला पाहिजे बघा, की त्या व्यक्तीनं इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं पुस्तक घ्यायचं. इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं पुस्तक पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचायचं. याच्यामधील जे काही मूळ घटनेतील 395 कलम असेल, त्याचे जे काही उपभाग वगैरे असतील ते, त्याचबरोबर जे शेड्यूल्स असतील ते, ज्याच्यासाठी तुम्ही काम करणार असाल, विधान परिषदेमध्ये असाल, विधानसभा असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, लोकसभा असेल, या सगळ्यांची जी माहिती असणारा जो हा भाग आहे ना, हा ग्रंथ आहे ना, त्यांनी पूर्ण वाचावा. वाचल्यानंतर त्यांची एक 100 मार्काची परीक्षा घ्यावी. तुम्ही एका साईडला त्यांचं क्वालिफिकेशन विचारात घेत नसाल ना, म्हणजे काय क्वालिफिकेशन पाहिजे असं तरी घटनेमध्ये दिलेलं नाहीये, जो कोणी उमेदवार उभा राहत असेल तर हे एक कायदा करून ना हे पुस्तक वाचायला लावा. त्याच्यावरती 100 मार्काची परीक्षा घ्या. आणि याच्यामध्ये ज्या व्यक्तीला 60% पेक्षा जास्त मार्क पडतील ना, तर त्याला अर्ज भरण्याची परवानगी द्या. म्हणजे असं मला वैयक्तिक वाटतंय. कमीत कमी असं तरी संसदेच्या माध्यमातून कायदा करावा, जेणेकरून लक्षात येईल की जो उमेदवार उभा राहणार आहे, त्याला काम करत असताना आपल्या घटनेच्या प्रोव्हिजन्स काय आहेत, ऍटलीस्ट त्या तर कळतील. तुम्हाला काय वाटतंय? खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. जय हिंद.